नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. सुरुवातीला प्रश्नपत्रिका दिलेली आहे. पुढे सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. प्रश्न क्रमांक पहिला अ, रिकाम्या जागा भरा 3 गुणांसाठी आहे. ब प्रश्न योग्य जोड्या लावा 3 गुणांसाठी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, एका वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3, भौगोलिक कारणे लिहा कोणतेही 2 हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. या दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढे दिलेली आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुढचा प्रश्न क्रमांक 4, थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही 2 4 गुण. आणि प्रश्न क्रमांक 5, सुबक आकृती काढून नावे द्या कोणताही 1 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. आता सविस्तर उत्तरे पहा. प्रश्न क्रमांक 1 अ, कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा 3 गुण. सममूल्य रेषा जवळजवळ असल्यास घटकातील बदल तीव्र असतो. ग्रेट रिफ्ट व्हॅली ही आफ्रिका खंडात आहे. त्रिभुज प्रदेश हे तृतीयक स्वरूपाचे भूरूप आहे. प्रश्न क्रमांक 1 ब, योग्य जोड्या लावा. अ गट ब गट. खनक प्राणी, उत्तर क पर्याय. जैविक विदारण, ब्लँक फॉरेस्ट पर्वत. ड गट पर्वत. समघनी पद्धत, सममूल्य रेषांचा वापर. प्रश्न क्रमांक 2, एका वाक्यात उत्तरे लिहा 4 गुण. किलिमांजारो हा ज्वालामुखीय पर्वत कोणत्या देशात आहे? टांझानिया देशात आहे. सममूल्य रेषा म्हणजे काय? नकाशावर समान मूल्य असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषेस सममूल्य रेषा म्हणतात. उद्रेकानुसार ज्वालामुखीचे प्रकार कोणते? केंद्रीय ज्वालामुखी आणि भेगीय ज्वालामुखी. पुढचा प्रश्न, भस्मीकरण हे कोणत्या विदारक प्रकारचे उदाहरण आहे? भस्मीकरण हे रासायनिक विदारण या प्रकारचे उदाहरण आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3, भौगोलिक कारणे लिहा कोणतेही 2 4 गुणांसाठी. तापमानातील बदलांमुळे कायिक विदारण घडून येते. 2 ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो. 3 रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची असते. तिन्ही प्रश्नांची उत्तरे लिहून दिलेली आहेत. व्यवस्थित पहा. यानंतर प्रश्न क्रमांक 4, थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही 2 4 गुणांसाठी. भूकंपामुळे कोणते परिणाम होतात? दुसरा, अपपर्णन म्हणजे काय? तिसरा, भौगोलिक क्षेत्रफितीचे महत्त्व स्पष्ट करा. यापैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. उत्तरे दिलेली आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 5, सुबक आकृती काढून नावे द्या कोणतीही 1 2 गुणांसाठी. गट पर्वत आणि भूकंप लहरींचे प्रकार. विद्यार्थ्यांनी पुस्तकातून पाहून आकृतीचा सराव करा आणि इथे आकृती काढा. इथे आकृतींची फक्त नावे दिलेली आहेत. विद्यार्थ्यांनी पुस्तकातून आकृती पाहायची आहे आणि इथे काढायची आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट वेळेवर मिळतील.